यानंतर बातमी आहे राजकीय वर्तुळातून पक्षांतरावरून सुरू असलेल्या दाव्या प्रतिदाव्यांची ही बातमी आहे। अंबादास दानवे यांची शिवसेनेमध्ये येण्याची प्रक्रिया सुरू आहे असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला। अंबादास दानवे लवकरच शिवसेनेमध्ये असतील असं वक्तव्य सामंत यांनी केलं। दरम्यान उदय सामंत यांचा हा दावा अंबादास दानवेंनी खोडून काढला। आपण कायम ठाकरेंच्या शिवसेनेतच राहणार, उदय सामंतांचं वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं दानवे म्हणाले। शिंदेची टोळी ही गद्दारांची टोळी आहे ती भाजप चालवते असं दानवे साहेब म्हणाले। म्हणजे खरं तर आमच्याकडे याची प्रोसेस सुरू झाली त्यांची आता। म्हणजे आपल्या नेत्याला मी अतिशय विश्वासू आहे हे दाखवण्याचे प्रयत्न आहेत। थोडे दिवसात आमच्यासोबत असतील ते। दानवे पक्षावर येणार शिवसेनेत? मी म्हटलं ना आमच्यासोबत असू शकतात। बोलणी सुरू झाली? ते सांगायचं असतं का बोलणी सुरू झाली? उदय सामंतांनी माझ्याविषयी मत व्यक्त करणे याला कोणता तरी अर्थ आहे का? कारण उदय सामंत पहिल्या दिवशीपासून ज्या वेळेस असं म्हणतात, मला नाही माहिती की एकनाथ शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास त्यांनी नकार दिला, तर भारतीय जनता पार्टीनं उदय सामंतांना घ्यायची तयारी केली होती। ही माहिती आहे, या सगळ्या गोष्टी सातत्याने या गोष्टी बाहेर येतात। तेव्हा उदय सामंत माझ्याविषयी काय मत व्यक्त करतात याला काय अर्थ आहे का? मी ते दावोसून सतत त्यांच्यावर अटॅक करत होतो ना, म्हणून त्यांनी अशी भूमिका व्यक्त केली। परंतु मला असं वाटतं माझ्या पक्षप्रमुखाचा माझ्यावर विश्वास आहे, त्यामुळे असं कोणत्या अफवा कोणत्या वक्तव्याला काय अर्थ नाही। तर उदय सामंतांनी अंबादास दानवेंबाबत केलेल्या या दाव्यानंतर संजय राऊतांनी सामंतांवर घणाघात केला। स्वतः उदय सामंत भाजपात चालले एका मोठ्या गटाचं, तुम्हाला माहिती आहे का? ते तुम्हाला माहिती आहे का? डाऊस मध्ये काय चर्चा झाली माहिती आहे का? ती प्रोसेस सुरू झाली आहे का? ती प्रोसेस सुरू झाली आहे। अंबादास दानवेंचं कशाला तुम्ही नाव घेता? अंबादास दानवे कडवट शिवसैनिक आहे। अंबादास दानवे आयुष्यभर एका पक्षात राहिलेले। अंबादास दानवे यांनी 3-4 पक्ष बदललेले नाहीत। जिथे सत्ता तिथे ते गेले नाहीत। अंबादास दानवे ते सहकारी आहे। यानंतर एक मोठी अपडेट आहे। किसान सभा शिष्टमंडळ आणि सीएमची बैठक संपलेली आहे। आंदोलकांशी बोलून अंतिम निर्णय घेणार असल्याचं या शिष्टमंडळानं सांगितलेलं आहे। कारण शिष्टमंडळ मुंबईत आलं, पण जे आंदोलक आहेत ते अजूनही रस्त्यावर आहेत। त्यांचा हा लॉंग मार्च रस्त्यानं निघालेला आहे मुंबईच्या दिशेनं, आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेमध्ये हे आंदोलक असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अशामध्ये मुंबईमध्ये ज्या शिष्टमंडळानं चर्चा केली आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि कमिटीसोबत, ते शिष्टमंडळ आंदोलकांशी चर्चा करेल आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येते आहे। त्यामुळे आता जी काही चर्चा झालेली आहे मुख्यमंत्र्यांसोबत, त्यावर अवलंबून जी काही चर्चा आंदोलकांसोबत होते त्यानंतर नेमका काय निर्णय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, कारण लॉंग मार्च हा मुंबईवर धडकण्यासाठी निघालेला आहे आणि मोठ्या संख्येने याच्यामध्ये आदिवासी शेतकरी हे सामील झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याच्या घटनाही समोर आलेल्या होत्या, आणि अशामध्ये आता जेव्हा मुंबईमध्ये येण्याच्या आधी शिष्टमंडळ हे मुंबईमध्ये पोहोचलेलं होतं, हा मार्च मुंबईमध्ये येण्याच्या आधी शिष्टमंडळाला पाचारण करण्यात आलं होतं मुंबईमध्ये, आणि त्यावेळेला या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली आहे, कमिटीसोबत सुद्धा चर्चा केलेली आहे। आणि ही जी काही चर्चा या शिष्टमंडळाची झाली आहे त्यावर आधारित आता पुढे काय तोडगा निघतो याकडे लक्ष आहे। दरम्यान अजित नवले हे आपल्यासोबत आहेत। अजित नवलेजी, तुमची नेमकी काय चर्चा झालेली आहे आणि आता या लॉंग मार्च विषयी पुढे निर्णय काय होऊ शकतो? 5 वेगवेगळ्या खात्याचे मंत्री, जसे आदिवासी विकास मंत्री, जलसंपदा मंत्री, शालेय शिक्षण मंत्री, वन मंत्री, या सगळ्यांचा समावेश होता। यांच्याबरोबर 2 तास मंत्रालयामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली। विशेषतः मागण्यांच्या मान्यते अमान्यतेचा मुद्दा नव्हता, फक्त अंमलबजावणीच्या बद्दल आमचे काही ठोस मतं होती, अनुभवाच्या आधारे नाराजी होती। त्याबद्दल एक टाइम बाउंड कार्यक्रम या सगळ्याच्यामध्ये बनवण्यात आलेला आहे। अनेक समित्या बनवण्यात आल्या, जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत। सर्व जिल्ह्यातले संबंधित कलेक्टर सुद्धा या बैठकीला हजर होते, सगळे अधिकारी हजर होते, आणि त्यामुळे कॉन्क्रीट मग हा जो टाइम बाउंड म्हणजे तुम्हाला टाइम लिमिट कधीपर्यंतची दिलेली आहे आणि कशा पद्धतीने अंमलबजावणी केली जाणार? 3 महिन्याच्या आत ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या बाबतचा नियोजन झालेलं आहे, आणि 5 मंत्र्यांची एक समिती याच्यावर निगराणी ठेवेल। या सगळ्याच्या बद्दल पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वर्षा निवासस्थानी
परत बैठक घेण्यात आली आणि ह्या सगळ्याबाबत त्यांनी अंतिम शब्द दिला पाहिजे हा आमचा आग्रह होता. तर हे पुन्हा परत या मागण्यांसाठी परत एक अशा प्रकारे लढावं लागणार नाही. पूर्ण मी स्वतः लक्ष घालून या मागण्या सोडवेल असं आश्वासन शिष्टमंडळाला त्यांनी दिलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आंदोलकांशी बोलू आणि त्यानंतरच मग याबाबत आंदोलन पुढे चालू ठेवायचं स्थगित करायचा हा निर्णय आंदोलकांवर आम्ही सोडणार आहोत. मात्र बरोबर. एकंदरीत तुमचा- चर्चा ही आमच्या पूर्ण ताकदीनं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजित नवले, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोललात त्याबद्दल. तर आता आंदोलकांशी चर्चा झाल्यावर नेमका काय निर्णय होतो ते बघावं लागेल. याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहणार आहोत. दरम्यान आपला महाराष्ट्रामध्ये घेऊयात आज दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. कोकणात युतीच्या तब्बल 25 जागा बिनविरोध निवडून आल्या. जिल्हा परिषदेच्या 8 तर पंचायत समितीच्या 17 जागा भाजप आणि शिवसेना युतीनं जिंकल्यात. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याला ठाकरेंच्या शिवसेनेची साथ मिळाली आहे. तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत यांच्यासाठी ठाकरेंच्या पक्षानं उमेदवारी अर्ज मागे घेतलेत. पृथ्वीराज सावंत यांच्यासाठी ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा परिषद गटातील 1 आणि पंचायत समिती गणातील 2 असे 3 अधिकृत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. महाड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध निवडून आला. महाड पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवार अनिल जाधव यांच्या विरोधातील उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली. त्यामुळे अनिल जाधव बिनविरोध निवडून आले. अक्कलकोटमध्ये अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे खळबळ माजली. अक्कलकोटमध्ये जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसनं शिवसेनेसोबत युती केल्यानं ठाकरेंच्या तालुका प्रमुखानं भाजपला जाहीर पाठिंबा दिला. चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. चंद्रपूरमधील काँग्रेस नगरसेवकांचा एक गट आपल्या संपर्कात असल्याचा दावा भाजपचे नेते मुनगंटीवार यांनी केला. तर शिवसेना युबीटी नगरसेवकांसोबतही आपली चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या माधवी जाधव आणि दर्शना सोपुरे यांच्या भेटीसाठी आलेल्या जोगेंद्र कबाडे यांना विरोध करण्यात आलाय. आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांची आपापसात बाचाबाची झाली. जालना महापालिकेच्या निकालानंतर 11व्या दिवशी भाजपला गटनेता मिळाला. भाजप गटनेतेपदी महेश निकम यांची निवड झाली आहे. तर प्रतोद म्हणून रमेश गोरक्षक यांना संधी देण्यात आली आहे. जालन्याचा 30 तारखेला पहिला महापौर ठरणार आहे. भाजपनं जालना शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये 41 जागा जिंकल्यात. गणेश नाईकांना शिवसेनेला संपवायची परवानगी द्याच, आम्ही देखील तयार आहोत अशी पोस्ट एक्सवर खासदार नरेश म्हस्केंनी केली आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आव्हान दिलं. विजय चौगुलेंनी भाजपच्या गणेश नाईकांवर घणाघाती टीका केली. एकनाथ शिंदेंना आव्हान देणं इतकं सोपं नाही असं ते म्हणाले. तर नाईक सातत्यानं एकनाथ शिंदेंवर टीका करतायत. या टीकेला शिवसेना नेते विजय चौगुलेंनी न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीत जोरदार प्रत्युत्तर दिलं. नवी मुंबई पालिकेमध्ये गणेश नाईक पालकमंत्री असताना भ्रष्टाचार वाढल्याचा दावा त्यांनी केला. दोन्ही गट एकत्र नोंदणी करून फायदा आहे का हे पाहणार. गट नोंदणी करताना टक्केवारी हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असल्याचं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. चंद्रपूर महापालिकेमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरूच आहे. चंद्रपुरातील सत्ता स्थापनेचा मुद्दा घेऊन विजय वडेट्टीवार यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 30 मिनिटं चर्चा झाली. चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेत ठाकरेंच्या शिवसेनेचे जर सहकार्य मिळालं नाही तर परभणीमधील पाठिंबा काढून घेतला जाईल असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आलाय. परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर काँग्रेसशिवाय बनू शकत नाही. ठाणे महानगरपालिकेमध्ये भाजपलाही सत्ता हवी आहे. 2-2.5 वर्ष सत्तेत वाटा मिळाला तर पदाला न्याय देता येईल अशी मागणी भाजपचे नेते निरंजन डावखरेंनी केली. जर सत्तेत योग्य वाटा मिळत नसेल तर विरोधी पक्षात बसावं अशी पक्षातील नगरसेवकांची मागणी आहे असंही डावखरे म्हणाले. ठाणे मनपासाठी शिवसेना भाजपमधील सत्तेचा वाद विकोपाला गेलाय. ठाण्यात महापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अंबरनाथचा राग काढत उल्हासनगर आणि केडीएमसीमध्ये शिवसेनेचे स्वतंत्र गट स्थापन केलेला आहे आणि सत्तेचा दावा केलाय. ठाणे मनपामध्ये देखील शिवसेनेनं वेगळा गट स्थापन करून महापौर बनवण्याची तयारी केली आहे. यानंतर आपला महाराष्ट्रामध्ये थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी.
ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी आहे. लाँग मार्च मधील शिष्टमंडळाची सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मोर्चा माघारी न घेण्याचा आयोजकांचा निर्धार असल्याचं कळत आहे. मंत्री गिरीश महाजन आणि अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांसमोर येऊन बघण्याच्या अंमलबजावणीची जी काही मागण्या होत्या त्यांच्या अंमलबजावणीची माहिती दिल्यानंतर मोर्चा माघारी घेण्याबाबत निर्णय घेऊ असं JP गावित यांनी सांगितलंय. सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानं मोर्चा पुढे नेण्याचा एकाच ठिकाणी थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे पुढे नेणार नाही, एकाच ठिकाणी थांबवलं जाणार. पण त्याच वेळेला कशा पद्धतीनं सरकारकडून या मागण्यांची अंमलबजावणी केली जाईल त्याविषयीची माहिती गिरीश महाजन हे मोर्चेकऱ्यांना देणार असल्याचं कळत आहे. उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत मंत्री गिरीश महाजन आणि अधिकाऱ्यांची वाट बघणार असं JP गावित जे या मोर्चेकऱ्यांचे नेते आहेत ते म्हणतायत. वनजमिनींबाबत सरकारनं 3 महिन्यांची मुदत मागितलेली आहे. तर पश्चिम वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये वळवण्याबाबत सुद्धा 5 ते 6 दिवसात बैठक लावण्याचं सरकारनं सरकारनं आश्वासन दिलं आहे या शिष्टमंडळाला. त्याच्यामुळे आता समाधान होतं का याकडे लक्ष आहे. तर उद्या लाँग मार्चचा फैसला होणार आहे. उद्या 4 वाजता गिरीश महाजन हे या सर्व मोर्चेकऱ्यांशी बोलणार आहे. दरम्यान JP गावित स्वतः या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. JP गावित, नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? सरकारनं जे काही आश्वासन दिलंय त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? बोला. सरकारच्या बरोबर म्हणजे बावनकुळे, त्याचबरोबर गणेश नाईक, गिरीश महाजन, अशोक उईके आणि दादा भुसे साहेब असे एकूण 5-6 मंत्र्यांच्या बरोबर आजच्या मोर्चाची चर्चा झाली. आणि त्यांनी सांगितलं की पश्चिम नद्या पूर्व वाहिन्या करण्याचा जो काही कार्यक्रम आहे तो त्या कार्यक्रमाची मीटिंग आम्ही 5-6 दिवसामध्ये तुम्ही समाधानी आहात का? तुम्ही समाधानी आहात? नाही, आम्ही जे त्यांनी सांगितलं की 5-6 दिवसात नद्याजवळ म्हणजे प्रकल्पाची मीटिंग लावतोय. त्याचबरोबर 3 महिन्याची त्यांनी मुदत मागितली की वन जमिनीचे दावे हे 3 महिन्यामध्ये आम्ही निकाली काढू. अशा प्रकारचे दोन्ही बाबतीमध्ये आश्वासन दिलं. पण मागे 5 वेळेस आम्ही जो आंदोलन केलं त्याची मध्यस्थी करायला चर्चेच्या वेळेस गिरीश महाजन साहेबच होते. आणि त्यांनी ज्या वेळेस आश्वासन दिली आणि त्याची पूर्तता करण्याचं त्यांनी कबूल केलं. त्याच्यापैकी काहीही त्याच्यामधले झाले नाही. काही गोष्टी त्याच्यात मान्य झाल्या परंतु बाकीच्या मात्र तशा पेंडिंग पडल्या. म्हणून आमची खात्री करण्यासाठी त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला मुख्यमंत्री साहेबांची एकदा भेट द्या. आणि तिथं काय आहे की त्यांनी जर तुम्ही हमी घेतली तर आम्ही पुढचा विचार करू. त्याप्रमाणे वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्या बरोबर चर्चा झाली. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये 3 महिन्याच्या आत ह्या वनजमिनीचा निकाल लावू. आणि हे जे पश्चिमेकडे जाणारं पाणी याच्या बाबतीमध्ये नियोजन करून आणि त्याची योजना बनवण्यासाठी 4-5 दिवसामध्ये आम्ही मीटिंग लावतोय. अशा प्रकारची त्यांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला म्हणजे एकूणच उद्या जेव्हा गिरीश महाजन येतील त्यावेळेला फैसला होईल असं म्हणता येईल. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोललात त्याबद्दल. तर आता या लाल वादळाविषयी म्हणजेच लाँग मार्चचा नेमका फैसला काय होतं ते बघावं लागेल. याविषयीची प्रत्येक अपडेट आपण घेत राहणार आहोत. दरम्यान थांबूया एका छोट्याशा ब्रेकसाठी. ब्रेकनंतर एक मोठी अपडेट आहे. भारत आणि युरोपियन युनियनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार झालाय. मदर ऑफ ऑल डीलची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिका चीनमुळे होणारी कोंडी भारतानं फोडली आहे. गेल्या 20 वर्षांपासून सुरू असलेला करार अखेर आज प्रत्यक्षात आलेला आहे. EU सोबत मदर ऑफ ऑल डील म्हणजेच फ्री ट्रेड डील करण्यात आली आहे भारताकडून. आणि त्याच्यामुळे EU मध्ये जे काही देश आहेत त्यांच्यासोबत मुक्तपणे व्यापार आता करता येणार आहे. अमेरिका आज हमारे बीच 180 बिलियन यूरो का ट्रेड है.
8 लाख से अधिक भारतीय यूरोपियन यूनियन के देशों में रह रहे हैं और सक्रिय योगदान दे रहे हैं। हमने स्ट्रेटेजिक टेक्नोलॉजी से लेकर क्लीन एनर्जी, डिजिटल गवर्नेंस से लेकर डेवलपमेंट पार्टनरशिप, हर क्षेत्र में सहयोग के नए आयाम स्थापित किए हैं। आज भारत ने अपने इतिहास का अब तक का सबसे बड़ा फ्री ट्रेड एग्रीमेंट संपन्न किया है। आज 27 तारीख है। ये सुखद संयोग है कि आज ही के दिन यूरोपियन यूनियन के 27 देशों के साथ भारत ये एफटीए कर रहा है। प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो का वापरला नाही असा सवाल करत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। बारामतीचे नगराध्यक्ष तर धाराशिवमध्ये नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर शाई फेक करण्यात आली आहे आणि निषेध वर्तवण्यात आलाय। बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर जमावातील एकाने शाई त्यांच्या अंगावर फेकून दिली आणि निषेध नोंदवला। तर धाराशिवमध्ये मुरुम नगर परिषदेच्या ध्वजारोहणावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी सीईओ सचिन भुजबळ यांच्यावर शाई फेकत घोषणाबाजी केली।